नमस्कार, मी हर्ष. आपण पाहत आहे साऊथ मुंबई न्यूज. सध्या आपण आहोत वरळी मतदारसंघात आणि वरळी मतदारसंघामध्ये सध्या एक अत्यंत महत्त्वाचा आणि राजकीय चर्चेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तो म्हणजे अद्यापही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा मनसे एकही उमेदवार अधिकृतपणे जाहीर करण्यात आला नाही. विशेष म्हणजे वरळी मतदारसंघ हा ठाकरे बंधूंचा तसेच आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. अशा बालेकिल्ल्यात उमेदवार जाहीर न होणे अनेक प्रश्न निर्माण करत आहेत, कारण इतर राजकीय पक्षांनी मात्र या मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले. भाजपा, शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी तसेच काँग्रेस यांनी आपली तयारी दाखवून दिली. मात्र शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसेकडून अद्याप शांतता आहे. मग असं का घडतंय? यामागे अनेक राजकीय कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे अंतर्गत चर्चा आणि रणनीती. कारण वरळी हा प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मतदारसंघ असल्यामुळे कोणताही निर्णय घाईने न घेता सर्व समीकरण तपासूनच उमेदवार जाहीर केला जाईल असा अंदाज वर्तवला जातो. तर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे फुटाफुटीचं राजकारण. गेल्या काही दिवसात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या अनेक घटना घडल्या असून कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्ष बदलताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत उमेदवार जाहीर केल्यास पक्षाला नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जात असावी. तिसरं कारण म्हणजे वरळी मतदारसंघात भाजपचा वाढता दबाव. कारण भाजपने या निवडणुकीत मोठ्या ताकदीने तयारी सुरू केली असून संघटन मजबूत करत स्थानिक मुद्द्यांवर आक्रमकपणे प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे योग्य आणि ताकदीचा उमेदवार देण्याच्या विचारात असावे. याशिवाय आघाडी किंवा युतीचं गणित देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शेवटच्या क्षणी कोण माघार घेणार आणि कोण मैदानात उतरणार याबाबत संभ्रम कायम आहे. आणि आता परिस्थिती निर्णायक टप्प्यावर आली आहे, कारण उद्या म्हणजेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पुढील काही तासात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. वरळीत उमेदवार जाहीर होणार का? ठाकरे गट आपला बालेकिल्ला राखणार का? भाजपची ताकद निर्णायक ठरणार का? किंवा मनसे काही अनपेक्षित चाल खेळणार का? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान वरळी मतदारसंघातील नागरिक काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं असून या संपूर्ण घडामोडींवर तुमचं मत काय आहे ते कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी साऊथ मुंबई न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबई. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.